अतिवृष्टीसह पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनानं 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर केलं आणि निधी सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे। मात्र हा मदत निधी ई-केवायसी सह तांत्रिक कारणांमुळे शेतकऱ्यांना मिळालेलाच नाही असं धक्कादायक वास्तव समोर आलंय। तब्बल 5,42,149 शेतकऱ्यांचे 355 कोटी 50 लाख रुपये शासनाच्या तिजोरीमध्ये पडून आहेत अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे। त्यामध्ये एकट्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या तब्बल 165 कोटी 72 लाखांचा समावेश आहे। मुख्य सचिवांनी जिल्हानिहाय आढावा घेतला आणि त्यानंतर ही आकडेवारी आता समोर आली आहे। प्रशासनाच्या म्हणण्यानुसार ई-केवायसी अभावी सर्वाधिक रक्कम पडून आहे। एकदा आपण यावर नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर आपण पाहतोय नाशिक 50 कोटी 21 लाख रुपये पडून आहेत। नागपूरमध्ये 33 कोटी 1 लाख रुपये। ई-केवायसी मुळे शेतकऱ्यांना ही मदत मिळालेली नाहीये। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 165 कोटी रुपये पडून आहेत। कोकणामध्ये 3 कोटी 27 लाख रुपये। हा मुख्यमंत्री सहाय्यता निधी म्हणजे इलेक्शन फंड नाही आहे, हे त्यांनी सरकारनं लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्याचा विनियोग ताबडतोब करावा। अजून पॅकेज पोचलेलं नाही शेतकऱ्यांना। मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची अशी अवस्था त्या ठिकाणी झालेल्या घोषणा झाल्या, जशी अतिवृष्टी झाली तशी घोषणांची अतिवृष्टी झाली, परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या हातात काय पडलं का, तर काही पडलेलं नाही। आणि म्हणून मला वाटतं याच्यावर त्वरित निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा असणार। अजूनही काही लोकांच्या खात्यावरती मदत पोचलेली नाहीये। केवायसीची कामं अपूर्ण आहेत, केवायसीची पडताळणी अपूर्ण आहे आणि हे सगळं शासकीय टेक्निकल जे काम आहे ते सुद्धा अपूर्ण असल्यामुळे आज बहुतांश शेतकऱ्यांना अनंत अडचणींना सामोरं जावं लागतंय। आम्ही केवायसीच्या संदर्भामधली मागणी सुद्धा कृषी मंत्र्यांसमोर करणार आहे। केवायसी सुरू आहे, जसं कोकणाचं मी सांगू शकतो। केवायसी हे तहसीलदार करतायत आणि त्यानंतर ती प्रोसिजर मिळायला सुरुवात होईल। लवकरात लवकर मिळावी आमचंही तेच प्रयत्न आहे। त्याच्यामध्ये सरकार त्याच्यावरती लवकरात लवकर निर्णय घेईल असं दिसतंय आणि आम्ही पाठपुरावा करू त्या विषयाचा।